भोंदू बाबा अशोक खरातसोबतच्या नेत्यांच्या लागेबंधावरून राजकारण तापलेलं असताना इकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांना थेट खरातच्या फोनचा सीडीआर मिळालाय आणि यामध्ये चाकणकरांसह अनेक नेते खरातच्या संपर्कात असल्याचा आरोप दमानी यांनी केलाय। खरातच्या या कथित सीडीआरवरून पुन्हा एकदा आता राजकारण चांगलंच तापलंय। महिलांचं लैंगिक शोषण आणि इतर गंभीर गुन्ह्यात गजाआड असलेल्या खरातचा राजकीय नेत्यांसोबत संवाद असल्याचा आरोप सातत्यानं होतोय। आता याच आरोपांना पुष्टी देत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी खरातच्या कथित सीडीआरवरून गंभीर आरोप केले आहेत। कारण खरातच्या कॉल डिटेल रेकॉर्डची कॉपी दमानी यांना थेट व्हॉट्सअॅपवर मिळाली। या कथित सीडीआरमध्ये खरात आणि राजकीय नेत्यांमध्ये तासनतास संवाद झाल्याचं समोर आलंय। रुपाली चाकणकर आणि अशोक खरातमध्ये 177 वेळा कॉल झाल्याचा दावा दमानी यांनी केलाय। 33,727 सेकंदांचं संभाषण त्यांच्यामध्ये झालंय। रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात 236 वेळा कॉल झाला आहे। दीपक केसरकरांचे निकटवर्तीय दीपक लोंढेचा 190 वेळा खरातशी संवाद झाला आहे। 30,529 सेकंद दोघांमध्ये संभाषण झालं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खरातमध्ये 17 वेळा कॉल झाला आहे। 10 वेळा शिंदेंनी खरातला कॉल केला आहे तर 7 वेळा खरातनं शिंदेंना कॉल केला आहे आणि दोघांमध्ये एका कॉलमध्ये 21 मिनिटांचं संभाषण झालंय। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा देखील खरातसोबत संवाद झाला आहे। दोघांमध्ये 8 वेळा कॉल झालेला आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खरातमध्येही संवाद झाला आहे। 8 वेळा या दोघांमध्ये संभाषण झालं आहे। अशोक खरात आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यामध्ये देखील संवाद झालाय। शेलारांनी खरातला कॉल केल्याचं सीडीआर मधून समोर आलंय। अंजली दमानी यांनी मुख्यमंत्री फडणवीस, राज्याचे पोलीस महासंचालक आणि खरात प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुतेंकडे खरातच्या कथित सीडीआरची कॉपी पाठवली आहे। रुपाली चाकणकरांचा खरातसोबत संवाद असल्यानं त्यांच्या अटकेची मागणीही अंजली दमानी यांनी केली आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या अंधारेंनी देखील चाकणकरांना ताब्यात घेण्याची मागणी केली आहे। दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर आहेत, दुसऱ्या नंबरवर, आणि 33,727 सेकंड या रुपाली चाकणकर खरातांशी बोलल्या होत्या। तर मला तेच वाटतंय की आत्ताच्या घटकेला ह्यांना अटक होऊन यांची पूर्ण चौकशी, पहिलं तर यांच्यावर FIR झाला पाहिजे, यांना अटक झाली पाहिजे आणि यांच्यावर चौकशीनंतर कारवाई झाली पाहिजे। कारण इतका वेळ कोणी कुठल्याही गुरुशी कधीही बोलत नाही। 177 कॉल आणि 33,727 सेकंड जर ही व्यक्ती बोलत असेल तर ती काय बोलत होती याची चौकशी डेफिनेटली झाली पाहिजे। जी माहिती विविध चॅनल्सकडे, दमानी यांकडे किंवा माझ्याकडे किंवा अजून कोणाकडेही येते, नेमकी तीच माहिती SITकडे का येत नाही? SITच्या तपासाचा वेग अजूनही म्हणावा तसा का वाढत नाही? एवढे सगळे पुरावे समोर असतानाही रुपाली चाकणकर यांना अजूनही पोलीस ताब्यात का घेत नाहीत? तब्बल 3 दिवसानंतर, म्हणजे रुपाली चाकणकरांना समन्स बजावलं ही बातमी येऊन 3 दिवस झाल्यानंतर अचानक काल चाकणकर म्हणतात की मला कुठल्याही प्रकारचं समन्स आलेलं नाही। अंजली दमानी यांनी प्राप्त झालेल्या खरातच्या सीडीआरवरून एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे। एकनाथ शिंदेंनी खरातला 17 कॉल कशासाठी केले असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तर या प्रकरणाला राजकीय वळण देऊ नका असा पलटवार सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांनी केलाय। आत्ताच्या घटकेला जर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जर अशा व्यक्तीला 17 त्यांचे कॉल झाले ते कशासाठी झालेत ह्याचं उत्तर एकनाथ शिंदेनी देणं गरजेचं आहे। चंद्रकांत पाटील जे भाजपचे पूर्व मंत्री होते त्यांचे 8 कॉल्स आहेत, सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स आहेत आणि आशिष शेलार यांचा देखील 1 कॉल आहे। आता हे मी नॉर्मल कॉल बद्दल बोलतेय। अत्यंत योग्य पद्धतीने त्या चौकशी चालू आहे, त्याचा पर्दाफाश करण्याचं काम करतात। हा भोंदू बाबा एका प्रकरणात अडकलेला नाही तर अनेक प्रकरणामध्ये अडकलेला आहे। बलात्कारच आहे का? नाही. तर मनी लॉन्ड्रिंग आहे का? नाही. तर आणखीन काय काय आहेत? अहो, काही लोकांनी जीव दिल्याचे सुद्धा काही प्रकार समोर येत आहेत। म्हणून मी सर्वांना विनंती करतो की हे राजकारणाकडे त्याला टर्न देऊ नका।
मला काही वेळेला असं वाटतं की ते खरातला आपण वाचवतो की काय. म्हणजे आरोप प्रत्यारोप कुणावर होतात, ज्यांनी खरा गुन्हेगार आहे तो बाजूला आणि इतरांवर आरोप. जे काही चौकशीत समोर येईल, मग कोणत्याही पक्षाचा असू द्या, कोणताही नेता असू द्या, त्याच्यावर कारवाई सरकार करणार आहे. खरातच्या फोनच्या कथित CDR मध्ये 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 या 350 दिवसांचे फोन कॉलचा रेकॉर्ड आहे. यामध्ये फक्त नॉर्मल कॉलचा उल्लेख आहे. याशिवाय व्हॉट्सअप कॉल आणि इतर मार्गांनी किती वेळा ही नेते मंडळी खरातच्या संपर्कात होते याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध नसल्याचं म्हणत दमान यांनी टोला मारलाय. आता हे मी नॉर्मल कॉल बद्दल बोलतेय. याच्यात व्हॉट्सअप कॉल्सचा काहीही उल्लेख नाहीये, कारण त्याची माहिती आपल्याला मिळू शकत नाही. तर हे नॉर्मल कॉल जर एवढे केले असतील तर व्हॉट्सअपही किती झाले असतील याची तर कल्पना पण करवत नाही. मग मी काय केलं की याच्यात सगळ्यात जास्त वेळ कोण बोललं. आता ते जे CDR आलं त्याच्यात अमुक मॅपिंग असते, समरी असते, मॅक्सिमम ड्युरेशन म्हणजे सगळ्यात जास्त वेळ कोण बोललं याची देखील माहिती असते. अंजली दमानी यांनी केलेल्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. दमानी यांनी खरातसोबत संवाद झालेल्या लोकांची चौकशीची मागणी केली आहे. तसंच विरोधकांनी देखील या मुद्द्यावरून आगपाखड केली आहे. दमानी यांनी तपास यंत्रणा आणि मुख्यमंत्र्यांना प्राप्त झालेला CDRही पाठवला आहे. त्यामुळे पोलीस आता या प्रकरणात कोणती ऍक्शन घेणार याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.